समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. बापूसाहेब एसुगडे हे गोरगरिबांचे दूरदृष्टी असणारे नेते होते. पलूस तालुक्याच्या निर्मितीपासून आम्ही त्यांना पाहिले आहे. विकासाचे व्रत अंगीकारलेल्या बापूंनी संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेशी नाळ जोडली होती. गोरगरीब जनता एकत्र केली, त्यांना आधार दिला. अशा नेत्याच्या कुटुंबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून निलेश भैया एसुगडे यांचीच सत्ता आम्ही आणणार, त्यासाठी गोरगरीब जनतेने निलेश भैयांना साथ द्यावी असे भावनिक आवाहन स्वर्गीय बापूसाहेब एसुगडे यांचे निष्ठावंत समर्थक संभाजी सोमोसे यांनी केले. ते बोलत असताना त्यांचा कंठ दाटून आला. ते भावनिक झाले आणि त्याचवेळी प्रभाग क्रमांक 9 मध्ये स्वतःचा व प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेवक पदाचे उमेदवार शुभांगी आनंदा माळी व जीवन लालासो मोरे यांच्या प्रचारासाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्योत्स्ना एसुगडे काकी यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याही भावनिक झाल्या. संभाजी सोमोसे यांचे वक्तव्य चालू असताना आणि काकींच्या डोळ्यातून अश्रू वाहत असताना उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांच्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या. हा भावनिक क्षण खरोखरच मनामध्ये भडका उडवणारा होता. नमस्कार, मी संभाजी सोमोसे. आमचे बापू एक दूरदृष्टी असणारा नेता की ज्यावेळी पलूस तालुक्याची निर्मिती झाली त्यावेळी बापूसाहेब ग्रामपंचायतमध्ये गेले आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा घनकचरा उचलायसाठी ट्रॅक्टर खरेदी केला. सभापती झाले, सांगली जिल्हा सभापती झाले. त्यावेळी पाण्याचा प्रश्न 90% मिटवला आणि स्वतः जागा खरेदी केली. स्वतः जागा खरेदी करून स्वतः संस्था उभारी केल्या. संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची नळ जोडली आणि त्या नळीतून गोरगरीब जनता एकत्र केली. अशा सगळ्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे राहू आणि सत्ता निलेश भैया एसुगडेंचीच आम्ही आणणार. कारण त्या ठिकाणी निलेश भैयाच्या पाठीशी त्यांची आई आहे आणि आई हे सर्व जगातील सर्वश्रेष्ठ एक नेतृत्व आहे. म्हणून निलेश भैया एसुगडेंची सत्ता आणणार आणि माझ्या गोरगरीब जनतेने निलेश भैयांना समर्थ साथ करावी हे माझ्याकडून आव्हान करतो. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.